त्याची सुद्धा चर्चा आम्ही करणार आहोत. वळूया मॅचकडे. टॉस जिंकलाय अमो 11 काश्मीरा टीमचे कॅप्टन अमय आगाशेने आणि अमयने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातोय पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमला. 2 बॅटर उतरलेत. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे जितेश पाटील बंधू आणि नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहे देवेश पाटील. म्हणायचं झालं तर घरचं मैदान आहे या 2 काढून करता. सातत्याने ह्याच मैदानावर ते सराव करत असत. सरावादरम्यान चांगले भागीदारी होत असते. मोठमोठे फटके ते खेचत असतात आणि या विकेटचा अनुभव पाठीचे आहे या टीमला. स्वर्गीय नागेश पाटील काका क्रिकेट मैदान असा उल्लेख नेहमीच केला जातो या मैदानाचा. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. पॉवर प्लेचं हे षटक असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि 1 मिड विकेट. 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ, कव्हर, पॉइंट, थर्ड मॅन, स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल अमयचा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल बंधू यांनी पाहिलं, निरीक्षण केलं, सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय प्रणय म्हात्रे यांच्याकडून. धावा 1 ने सुरुवात होते. अतिरिक्त धाव मिळाली व्हाईटच्या रूपाने, कारण 2 वेळा ISPL मध्ये हाच तो खेळाडू होता. 2 वेळा त्याला ग्रीन तिकीट मिळालं, परंतु स्लाइड काही येताना दिसली नाही. तो अमय मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. फुल लेंथ बॉल होता, फुल फिश बॉल होता. चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये वळून दिलंय. 1 धाव पूर्ण केली बंधूने, जितेश पाटील या खेळाडूने, आणि एकाच धावेवर तो समाधान मानतोय. एकानिशी व्यक्तिगत असं खातं उघडलंय जितेश पाटीलने. संघाची धावसंख्या झाली आहे ती 2. 4 षटकांचा मॅच होतोय. 4 षटकांमध्ये 50च्या आसपास वाटचाल करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्विंग अँड मिस, चांगला वळणदार चेंडू आणि त्याचबरोबर उसळी सुद्धा प्राप्त झाली. गुडलेन क्षेत्रामध्ये टाकल्यानंतर अचानकपणे अचंबित केलं जातं उजव्या हाताच्या बॅटरला. सत्यवान बुरकुंड हे सुद्धा येत आहेत इथे. कदाचित प्लेइंग 11 मध्ये आज सुद्धा त्यांची जागा पक्की असेल. काल सुद्धा ते प्लेइंग 11 मध्ये दिसले होते. लोअर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केला मिड विकेट क्षेत्रामध्ये. शतरक्षक तिथे फंबल होतोय आणि तोच फायदा उचललाय. दुसरे धावे करता बॅटर वळत आहेत. 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. यावेळेला धावा झालेल्या आहेत त्या 4. स्कोर मोज ऑन 4. 4 धावा धाव फळकावर बघायला मिळत आहेत. चांगले चांगले खेळाडू आज बघायला मिळत आहेत अमो 11 या संघाद्वारे. रोशन विश्वकर्मा हे सुद्धा लॉंग ऑफ मध्ये आहेत. मोठा फटका चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली येईल काय? त्याच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेषे पार. बिग ब्लास्ट षटकार. खुल्या गटातील मॅचचा अनुभव सुद्धा अमय आगाशे याच्या पाठीशी आहे आणि कधी कधी गोलंदाजाला लालच देण्याचं काम ते करत असतात. त्यामुळेच इथे एक चोप बसलाय. अँड टेकन. विकेट मिळवली अमयने आणि उत्साह बघा. विकेट घेतल्यानंतर लगेचच ते आपला आनंद व्यक्त करतायत. विकेट डाऊन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 10. इंडिया. प्रत्येक खेळाडूचं प्रेम आपल्या गावावर असलं पाहिजे. प्रत्येक खेळाडूचं प्रेम आपल्या तालुक्यावर असलं पाहिजे, जिल्ह्यावर असलं पाहिजे, राज्यावर असलं पाहिजे आणि आपल्या भारत देशावर असलं पाहिजे. तसंच संपूर्ण भारत देशावर प्रेम करणारे बरेचसे खेळाडू असतात. त्यामुळेच आपल्या भारत देशाचा अभिमान असायला पाहिजे प्रत्येक खेळाडूला.
इंडिया हे नाव जर्सीवर बघायला मिळतं निखिल पाटील या खेळाडूच्या. आणि आतापर्यंत भरपूर नाव त्यांनी कमावलंय. क्रिकेटमध्ये नाव सुद्धा कमावलंय, प्रसिद्धी मिळवली, चांगला फिटनेस त्याचा बघायला मिळाला. अनेक पुरस्कार टेनिस विश्वामध्ये त्याने मिळवलेत. रवींद्र भोईर हे सुद्धा इथे दाखल होत आहेत. त्यांच्याकरता हे पारितोषिक. दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र संघ जिंकेल हा विश्वास आहे रवींद्र भोईर यांना. आणि त्याच करता त्याने 200 रुपये इथे जमा केलेत. 200 रुपयाचं पारितोषिक असेल मॅच जिंकल्यानंतर दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र टीमला. ओहो, या षटकातील शेवटचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक फंबल झालाय, फायदा उचललाय. निखिल आणि बंधूने दोघेही चित्त्याच्या वेगाने खेळपट्टीवर धावत आहेत. 2 धावा होतात पूर्ण. 2 धावांशी अकाउंट ओपन केलं. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपलंय आणि संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 12. टीम की रन संख्या 12 रन, 1 विकेट के नुकसान पर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधन होतं, ते बंधन आता शिथिल झालं. त्यामुळेच फिल्डिंगमध्ये थोडेसे बदलाव होत आहेत. लॉंग ऑफला रोशन होते, ते आता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलेत. काऊ कॉर्नरमध्ये आणखीन एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 2 चांगले खेळाडू आहेत विकेटवर. दोन्ही खेळाडूने अनेक विक्रम केलेत. मॅन ऑफ द सिरीज म्हणून यंदाच्या हंगामामध्ये याच मैदानावर मागच्या आठवड्यामध्ये निखिल पाटील या खेळाडूला तुम्ही बघितलं होतं. मॅन ऑफ द सिरीजचा खिताब त्याला मिळाला होता. त्याचबरोबर मागची ती 4-5 वर्ष आपण उल्लेख केला निखिलचा, तर त्या निखिलने आज क्रिकेट खेळाकरता साजेशी कामगिरी केली. वेळ जास्त वाया जातोय. विनंती असेल अमो 11 काश्मीर टीमला, जास्त वेळ वाया घालू नका. टाइम इज मनी. वेळेशिवाय काहीच होत नाही. म्हणूनच इथे 4-4 षटकांच्या मॅचेस तुम्ही बघतायत. आणि आयोजकांची सुद्धा मनापासून तीच इच्छा आहे की जास्तीत जास्त षटकांचे सामने कसे होतील. सकाळी जर 10 ते 10:30 वाजेपर्यंत सामना सुरू झाला असता तर आपण 5-5 ते 6-6 षटकांच्या मॅच सुरू केले असते. गोलंदाज आलाय तयार सूरज. सूरज गोलंदाज मार्गावर. ऑफ स्टमर शफल झालाय. मोठा पटका खेळायचा होता. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत सीमारेषे पार. मिळत्या धाबाचार. साने गुरुजी चषकातील शानदार दमदार चौकार. मध्ये ससूनगर चषकात पहिलाच मॅच खेळत असताना बंधू याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये तो प्रभाव पाडू शकला नाही. आता सुद्धा चांगली कामगिरी करतोय आपल्या संघाकरता. दिवेश 10 धावा बनवून बाद झाला. त्याच्यानंतर आता जितेश 5 धावसंख्येवर खेळतोय. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन भंग होतोय. कधी कधी जलद गतीने षटकं टाकली जात आहेत. रवींद्र चाडेच्या याला सुद्धा तुम्ही बघितलंय, वेगाने ते षटक पूर्ण करत असतात. ओहो, और पिच बॉल. चेंडूला स्लॉक केलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सीमारेषे पार. आर पार. दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत त्या 22 धाबा. 1 गडी बाद. 1 बाद 22. 22. चाणक्य आहे फलंदाज, त्यामुळे थोडंसं वेट करतोय. तितका चतुर्य गोलंदाजाचं बघायला मिळतोय. कॉन्सन्ट्रेशन.
अपील जोरदार केलं, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. एक धाव तर पूर्ण केली, एका धाब्याची नोंद केली जाईल. पाहूया बॅटच्या मदतीने धाव आले काय. आय थिंक लेग बाईज च्या स्वरूपात ही धाव मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या एकने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात 23 धाबा, 1 गडी बाद 23. दुसरं षटक सुरू आहे. निखिल करता हा लेग ब्रेक केलेला चेंडू आहे. वाईड बॉलचा इशारा, वाईड लाईनच्या बाहेरून चेंडू त्या ठिकाणी जाताना दिसतोय, त्यामुळेच वाईड घोषित केलंय. धावसंख्या 24, 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 सुरू आहे. सूरज त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. फुल पिच बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयास. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर येतोय. एकच धाव थ्रो करणेपर्यंत बॅटर पूर्ण करतायत. मोलाची धावसंख्या पूर्ण होतोय. धावसंख्या 25. सर्व काही ठीकठाक झालंय. जरी एक फलंदाज बाद झाला असला तरी पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताळी जुचंद्र संघाच्या बाजूने इनसाइड आउट करून फटका खेळायचा होता बॅटरला. इथे डॉट बॉल प्रेशर वाढू शकतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर, परंतु प्रेशर मधून बाहेर कसं पडावं, तो हँडल कसा करावा, हे दोन्ही खेळाडूला ठाऊक आहे. शेवटचा बॉल या षटकातील. हो, टॅप केलं जातं या चेंडूला. मिड ऑफ मध्ये शतरक्षक तैनात होता. एकच धाव मिळेल आणि षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर जुचंद्र संघाची धावसंख्या 1 गडी बाद 26. 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद. साने गुरुजी 2025 या टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही बघतायत. या स्पर्धेकरता आपण ज्या ट्रॉफीज बघतोय त्या ट्रॉफीची चर्चा करूया. कैलासवासी निळकंठ अण्णा हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार दैविक प्रसाद पाटील, कुमार आर्या प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले. साने गुरुजी चषक जे आपण बघतायत उजव्या बाजूला ते उपलब्ध झालेत. कैलासवासी महादेव ठाकरे पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हिमेश कैलास पाटील यांच्या माध्यमातून फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर याकरता आकर्षक ट्रॉफीज उपलब्ध झालेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कुमार जियांश हार्दिक पाटील यांच्याकडून एक ट्रॉफी आलेली आहे, त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. आदरणीय श्री भावेश पुणेकर यांच्याकडून मालिकावीर करता सायकल उपलब्ध झाले, त्यांचा सुद्धा आभार मानूया. पुढील आणखीन आमचे दानशूर आश्रयदाते आहेत, त्यांचा सुद्धा उल्लेख मी करेन. षटक क्रमांक 3 ची सुरुवात होतोय आणि सुशील गोलंदाजी मार्गावर आलाय. बंधू करता जितेश पाटील अजूनही आक्रमक होताना दिसत नाही. एक धाव पूर्ण केले. मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली त्याला. धावसंख्या पोहोचली 27 वर 27. धावसंख्या फार महत्वाची आहे. 50च्या आसपास तरी एक दृष्टिकोन असायला पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. काही समित 4 षटकांमध्ये 50च्या आसपास धावा होतील असं, आणि त्या त्यांना बनवावे लागतील. वेलकम सर्व खेळाडूंचं आम्ही स्वागत करतोय. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर या षटकात 3 बॉल शिल्लक आहेत. एकंदरीत 9 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. थोडासा शॉर्ट बॉल होता संदेश करता. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात होता. फिकी येईपर्यंत एकच धाव मिळाली. 2 गडी बाद. धावसंख्या 31. 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर 31 धाबा धाव फळकावर लागल्यात. बघा किती प्रेम असतं आपल्या खेळाडूंवर, आपल्या टीमवर, आणि म्हणूनच रवींद्र भोईर यांनी 200 रुपये जमा केलेत. पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताळी संघ जर जिंकतोय तर 200 रुपयाचा पारितोषिक मिळेल रवींद्र भोईर यांच्याकडून. ऑन ड्राईव्ह चांगला फटका आहे. चांगली तंत्रशुद्धता बघायला मिळाली. बंधू याची एक धाव पूर्ण करतात. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित होतं आणि फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने 33. 2 गडी बाद 33 धाबा. आता बंधू यांनी थोडीशी जी धावसंख्या आहे ती धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केलाय. एक षटकार खेचला. एका षटकाराच्या मदतीनं 15 धाबा तो बनवतोय. चांगली धावसंख्या उभी केली जाते. 5 बॉलची समाप्ती आहे. धावसंख्या 33. 2 गडी बाद. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. पुन्हा थोडंसं कॉन्सन्ट्रेशन भंग होते गोलंदाजाचं.
शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन फुल केलाय, चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वळतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत जितेश पाटील. पाणी हवा आहे खेळाडूंना. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फळकावर धाबा आहेत 2 गडी बाद, 34 धाबा, 34 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा स्वर्गीय नागेश काका पाटील मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम साने गुरुजी चषक 2025. सुद्धा तर आपण चर्चा करत होतो ज्या आमच्या आश्रयदाते आहेत, ज्याने सपोर्ट्स केले त्या सर्व आश्रयदात्यांची. या स्पर्धेकरता प्रत्येक सामन्याकरता जे टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅचची, ते आदरणीय निलेश चव्हाण, आदरणीय जिग्नेश म्हात्रे यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिली आहे. त्यांचा आम्ही आभार मानतोय. स्पर्धेसाठी जी काही सन्मानचिन्ह आहेत ती उपलब्ध करून देणारे याच परिसरातील एक उद्योजक, समाज कार्यकर्ते मिथुन सतीश पाटील यांनी या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिलेत. ही चर्चा तर होतच राहील. आणखीन आता शेवटचे 6 बॉल, गोलंदाजी मार्गावर सत्यम, समोर फलंदाज जितेश. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईड बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावांची धावसंख्या झाली आहे ती 35 धावा, 35. 2 गडी बाद, 35. 6 बॉल शिल्लक आहेत आणि माझा असा अंदाज आहे की 15च्या आसपास तरी धावा बनू शकतील बॅटिंग करणाऱ्या टीमचे हे खेळाडू. वाईड यॉर्करचा मारा, खोदून काढलं चेंडूला, लॉंग ऑफ मध्ये चेंडू येतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा धोका होता आणि तो धोका असताना सुद्धा 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे 37 धावा, 37. 5 बॉल अजूनही शेष आहे. चेंडूचे आपण बघतायत खऱ्या अर्थाने टेनिस बॉल, हेवी टेनिस बॉल आणि हे संपूर्ण चेंडू पुरवले गेलेत. कुमार वेदांत शेखर पाटील, श्री धनेश नामदेव भगत यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. बॅटरला काही कळलं नाही. वाईड लाईनच्या आतून चेंडू जातोय. धावसंख्या पुढे टॉस सरल्यावर पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताळी जुचंद्र टीमने 2 गडी बाद, धाव फळकावर धावा जमा केल्यात 47 आणि 48 धावसंख्येचं टार्गेट असेल. एकूण धावसंख्या जर आपण बघितलं जितेशची तर त्याने 15 बॉलचा सामना केला आणि आय थिंक 28 धावांचं योगदान दिलंय. 28 धावा त्याने बनवल्या. सी टँकर रोल त्याने अदा केलाय. दुसऱ्या बाजूला आता टॉस असेल. अजिंक्य स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन या, बॅटिंग करणारी टीम इथे समोर या. अमू असं यांना विनंती असेल आपण इथे यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्ष आहे, तिथेच बसायचं आहे आणि तिथून आपल्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. मंगेश स्मृती अर्नाला किल्ला पुरस्कृत केलेली आहे नूतन आईने या टीमला आणि त्यांच्या टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत आणि त्यांच्या विरुद्ध अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र दोन्ही कॅप्टन आलेत. टॉस केला जातोय. आदरणीय सन्माननीय इस्माईलजी शेख सरांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. मॅच असेल 4 षटकांचा आणि 4 षटकांमध्ये पाहूया त्या मॅच मध्ये काय रणनीती आखली जाईल या 2 टीमद्वारे. कोणत्या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय? अजिंक्य स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग असेल मंगेश स्मृती अर्नाळा किल्ला या टीमची, पुरस्कृत बाय नूतन आई आणि ह्या मॅचला पाहायला तुम्ही विसरू नका. चला आपण 48 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल याची चर्चा तर होईलच. ही चर्चा करण्याआधी आपण ओळूया आमचे डीजे मास्टर जिथे सज्ज आहेत. ओ टू डीजे. मिराचा आयकॉन प्लेयर अमय. आयकॉन वर्सेस आयकॉन हा बॅटल चांगला रंगेल. कैवल्य पाटील देखील एक विकेट टेकर गोलंदाज आहे तर एका साइडला रन मशीन.
स्लोवर वन, हवेत टर्न, लेग ब्रेक, बाहेर निघणारा बॉल, कभी तेरी कभी मेरी, हे दृश्य पाहायला मिळतंय. एक चौका ठोकला परंतु कमबॅक करणं ही खासियत आहे या खेळाडूची. कैवल्य पाटील पुढचा बॉल घेऊन येतोय, चेंडू क्रमांक 3. पुन्हा एकदा यावेळी सन्मानपूर्वक गॅप शोधलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. दिवेश आहे, चांगल्या पद्धतीने फील्ड केलंय. 3 बॉल 5 धावा. मागील स्पर्धेमध्ये देखील कैवल्य पाटीलने प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या दिवसामध्ये 2 ते 3 विकेट प्रत्येक मॅच मध्ये घेत होता आणि पहिला दिवस गाजवला होता. निखिल पाटीलला मालिकावीरचा किताब मिळाला. याच ग्राउंड वरती BVA चॅम्पियनची ती स्पर्धा राहिली होती, गाजवली होती. परंतु पॅकर अंकुशमूर्ती दत्ताली टीमने बॅटची हलकीशी एज, इनसाइड एज आणि चेंडू बराच काळ खालीच राहिला. आणखीन एक डॉट बघा, पहिल्या बॉल वरती चौकार आणि त्यानंतरचे 3 बॉल मध्ये एकच धाव. विकेट घेणंच गरजेचं नसते, डॉट बॉल देखील महत्वाचा असते. 5वा बॉल. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फ्लाइट दिली जाते, हवेत टर्न, पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडूची हाताळणी केले. 5 बॉल आणि फलकावरती धावा 5. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतरचा केलेला कमबॅक. तर मिडॉनला मिडऑफच्या दिशेने फील्ड केले जाते सेटअप आणि जो लॉंग ऑफ होता त्याला लॉंग ऑनला आणलं जाते. पुन्हा एकदा यावेळी समोर ठेवलाय आणि इथे मात्र आउट ऑफ द पार्क. शेवटच्या बॉल वरती येतोय दमदार, दर्जेदार, असरदार षटकार, बिग ब्लास्ट. 1 ओव्हर 11 धावा, 11 रन्स. सर खेळणारा खेळाडू आहे, टेम्परामेंट देखील चांगला आहे, टेक्निक देखील चांगली आहे आणि टॅलेंट आहे या खेळाडूमध्ये. पुन्हा एकदा शॉट लेंथ होती आणि या चेंडूवरती पुल केलाय. पुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. अमय ISPL ला जरूर वर्णी लागली नाही, परंतु या स्पर्धेमध्ये तो सर्व राग काढला जातोय. जबरदस्त बॅटिंग. सलग 3रा येईल का? हाय अँड हँडसम, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर षटकार. आणि काय फटका खेळलाय. एक हेलिकॉप्टर उडवला तो म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने आणि एक उडवला पुलचा फटका तो मिड विकेटच्या दिशेने, एक समोरच्या दिशेने. 3 फटके एकापेक्षा एक. सलग 3 आलेत. निखिलला क्वेश्चन मार्क केलंय. निखिलला या स्थितीमध्ये अजूनपर्यंत आपण पाहिलं नाही की निखिलला 3 षटकार, परंतु या ग्राउंड वरचा हा दादा संघ आहे. पतुपैकर अंकुशमूर्ती दत्ताळी संघ पलटवार करणारा संघ आहे. निखिल एक कमबॅक करणारा खेळाडू आहे आणि आज कमबॅक करावा लागेल. काय जबरदस्त बॅटिंग अभयच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळी देखील उडवलाय. चेंडूला कव्हरच्या वरून केलेला संदेश ढाणे चेंडूच्या मागे धावतोय आणि पाहता पाहता 2 धावा. कैवल्यने आज कान मंत्र दिला होता की ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू टाक आणि त्याच पद्धतीने या चेंडूला पाहिलं गेलं. 2 धावा येत आहेत. धावफलक जर विचार केला आतापर्यंत टोटल रन 31 धावा जिंकायला टार्गेट आहे. 48चा आणि अजूनही 17 पाहिजेत.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने कॅच घेतला तर मॅच बनेल. हितेंद्र भोईर पुढे आला होता, थोडासा शॉर्ट पडला होता कॅच घेईपर्यंत, कारण की हा कॅच खूप लांब होता, परंतु प्रयत्न चांगले होते. 2 धावा, एकच धाव, एका धावेने धावफलक पुढे येईल. टोटल रन आतापर्यंत 32. 5 बॉल, दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. 13 बॉल मध्ये पाहिजे 16 धावा. मॅच बनवलाय अम्मू 11 काश्मीरा टीमच्या बाजूने, परंतु एखादा विकेट गेला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. फुलटॉस बॉलला स्वीप केलंय. मार्मिक चांगला फिल्डर आहे, परंतु या क्षणाला त्याच्याकडून देखील चूक होते. येणारे 12 बॉल मध्ये 12ची गरज. महागडे षटक निखिल पाटीलचं. ₹200 बाहेर कॅच पकडा आणि 200 घेऊन जा. पहिला बॉल चांगला बॉल, निर्धाव चेंडू. आता 100 वाढल्यात, ₹300 असेल कॅचला. हिमेश पाटीलने इंटरेस्ट घेतला. आता चांगला बॉल. 2 बॉल डॉट आल्यात. कमबॅक केला जातोय दिवेश पाटीलच्या माध्यमातून. 10 बॉल 12. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय. हेलिकॉप्टर फटका अक्षय पाटील, आणि इथे त्याच्याकडून चूक होते. येतोय मिसफिल्डचा नशिबाचा चौकार. कारण की बघा मगाशी चांगले स्कोरिंग करत होते, नंतर अंपायरिंग दमले असतील म्हणून तिथे हात टाकण्याऐवजी पाय टाकले होते. पुन्हा एकदा तिकडेच गेला बॉल. अक्षय पाटील आता चेंडू अडवतील की नाही. अक्षय एकदम आराम के साथ चाललाय. बॉल देखील तेवढ्या स्लो चाललाय, परंतु चेंडू निघून जातोय. सीमा रेषी पार. मॅचची हवा काढणारा येतोय चौकार. काश्मीरच्या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना ती दहशत दिसली नाही आज. पुन्हा एकदा यावेळी 1 धाव कंप्लीट. 3 धावा पाहिजे आहेत. येणारे बॉल 7. कधी गेम चेंज होऊ शकतो. दत्ताली टीमने अनेक वेळा गेम चेंज केलेला आहे. अशा प्रकारचं लग जाणवले त्यांच्या बाजूने. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता. हितेंद्र भोईर आज वेगळ्या लुक मध्ये पाहायला मिळतात. दत्ताली समित अँड कंपनी मात्र ससू नवगरच्या ग्राउंड वरती अधिराज्य गाजवले. टॉप 3 मध्ये तो संघ आलाय. 2 धावेची गरज 6 बॉल मध्ये. आणि नक्कीच रेकॉर्ड्स आहेत. आपण 2021 मध्ये तलवार 11 मीरा रोडचा उल्लेख केला होता. एकविरा नायगाव आणि मरुदेवी राजावली. त्यानंतर 2022 ला देखील स्पर्धा झाली होती. सध्या मॅचच्या दिशेने मिस टायमिंग फटका आहे. कॅच उडालाय. कैवल्य पाटील डाऊन दी बॉल चांगला झेल कॅरी केलाय. काय मॅच मध्ये कमबॅक करेल दत्ताली टीम. आणखीन एक विकेट जातोय.
अमीर येते मैदानाच्या आतमध्ये. 2022 मध्ये जर विचार केला साई माऊली बोरिवली या संघाने प्रथम पारितोषिक, देवांश 11 वसई कोलीवाडा या संघाने द्वितीय पारितोषिक आणि जॉली बॉय जुचंद्र या संघाने तृतीय पारितोषिक. 2023 ला 13 ते 15 जानेवारीला मॅच होती आणि साने गुरुजी स्पोर्ट्स या संघाने प्रथम पारितोषिक पटकावलं होतं. साने गुरुजी संघाने 2023 ला प्रथम पारितोषिक पटकावलं होतं आणि तिथे होता श्रीकांत 11 कांदिवलीचा संघ जो द्वितीय पारितोषिक आणि काशीमीरा बॉयज काशीमीरा या संघाने तृतीय पारितोषिक पटकावलं होतं. त्यानंतर 29 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024 ला ही स्पर्धा पाहिली. आराध्य 11 कासर वडवलीने प्रथम पारितोषिक, वागरलपाडा देखील होती त्या ठिकाणी, रॉयल मराठा वर्तक नगर आणि साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र 2024 मध्ये देखील टॉप 3 मध्ये होता. म्हणजे साने गुरुजी चषकामध्ये साने गुरुजी संघाने 3 वेळा ट्रॉफी पटकावले आणि चौथी ट्रॉफी कमिंग सून. उद्याचा दिवस वाट पाहावी लागेल. उद्या आकाश खूप दिवसानंतर पुनरागमन करणार आहे. एक रन पाहिजे आहे. आकाश कव्हरचा लवर होता, अजूनही डोळ्यासमोर त्याची बॅटिंग अशाच प्रकारचे तो चौकार ठोकायचा म्हणून कव्हरलाच हा फटका खेळलाय. आकाशची आठवण काढून दिले आणि या क्षणाला चौकार गेलेला आहे म्हणून आकाशच्याच स्टाईल मध्ये मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन अम्मू 11 काश्मीर टीम, हार्ड लक टफ लक. पतू पॅकर अंकुश मूर्ती दत्ताली टीम, आपण या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल आपला आभारी आहोत. अमय ठरलाय या मॅचचा हिरो. सुरुवातीपासून जी बॅटिंग केली दत्ताली संघाला वन साइड मॅच पराभवाच्या छायेत जावं लागलं. त्याचं कारण आहे अमय एक जबरदस्त प्लेअर.